आम्ही शिक्षण घेऊ की आंदोलन करू? आदिवासी विद्यार्थ्यांचा अपर आयुक्त कार्यालयावर एल्गार. दिवसा उष्णतेचा पारा, रात्री पावसाच्या झऱ्या, जेवण नाही, पाणी नाही, गादी नाही, तरीही आदिवासी विद्यार्थी तटस्थ. इस देश का आदिवासी मूल निवासी जिनके बच्चे आज दर बदर की ठोकरें खा रहे हैं, हमारे मेलघाट से ये बच्चे अमरावती के एटीसी ऑफिस के सामने आज इनके जो आंदोलन चल रहा है उसका 5वां दिन चल रहा है। 5 दिन में आइए उनसे जानते हैं कि प्रशासकीय व्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा ने इनसे किस तरह से किसी ने संपर्क किया, आदिवासी मंत्री के कोई प्रतिनिधि इनसे आकर मिले, या अभी तक इनका क्या हाल हो रहा है यहाँ पर। अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन 6व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. आंदोलनामध्ये अमरावती विभागातील शेकडो आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी व विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. काय नाव आहे तुझं, कुठून आलीस तू? माझं नाव आचल सुनील चव्हाण आहे. मी अकोलाची आहे. मला हे एवढंच सांगायचं आहे की इथं GR 5 दिवस झाले GR चालू आहे, पण इथं कोणीच आलेलं नाही. आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही आलेलं आहे. इथं आमचे मुली सर्व इथं रात्रीचे 12-12, 1-1 वाजता जेवण करत आहे. त्यांना ना घरी जायची फुरसत आहे, ना अभ्यासाची टेन्शन. पण ते त्यांना एवढं GR दिसत आहे म्हणजे की त्यांचं असं पटतच नाही आहे की त्यांना एवढं GR वाढवून दिला म्हणून. त्यांना म्हणजे की शिक्षण त्यांचं 32-33 वर्षा 35 वर्षापर्यंत चालते त्यांचं शिक्षण. म्हणजे पोलीस भरती मारते, कोणी MPSC UPSC करते, तर त्यांना पाहिजेच ना तेवढं, तर तेवढं त्यांच्या पुरतं नाही मिळत आहे त्यांना. आणि DBDचं पण एवढं आहे की जिथं 45 पाहिजे तर त्यांना 35 किंवा 30 एवढंच येत आहे. आणि जे दीनदयालवाले, स्वयंवाले त्यांना 60 पर्यंत आहे, तर त्यांना 50च्या खालीच येत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तरी तुमचं GR रद्द करा. क्या नाम है आपका, कहाँ से हो आप? माझं नाव प्रतीक्षा डवले आहे. मी यवतमाळ साईडची आहे. इथे मी अमरावतीला शिक्षण घेण्यासाठी आले आहे. आज आमच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, तरी पण इथं अजून आमदार नाही आले ना, खासदारांना, जो आदिवासी विकास मंत्री आहे त्यांनी पण अजून इथं आलेले नाही आहे. आम्ही कशा प्रकारे हे करत आहे त्यांनी हे पण सुद्धा पाहिलेलं नाही आहे. त्यांनी 5 ऑगस्टला GR काढून टाकला व त्या GRने विद्यार्थ्यांचे कसे विकास होणार हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, GR तुम्ही काढला, पण विद्यार्थ्यांचा कसा विकास होणार हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. जर या GRने आमचा विकास होत असेल तर ते आम्हाला स्पष्टपणे सांगा. जर आमचाच विकास होत असेल तर अदर जे मंत्री आहे, जे अदर कास्टचे हे आहे, त्यांनी अजून हा GR का काढलेला नाही आहे. आमच्याच आदिवासी विकास मंत्र्यांनी हा GR कसा काय काढलेला आहे. त्याच्यानंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांनी घटनेचे शिल्पकार आहे, त्यांनी सुद्धा हा GR मध्ये नमूद केले नाही आहे. जे एज लिमिट आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. हा GR आम्हाला रद्द पाहिजे. तसेच जे आश्रमशाळा वगैरे आहे त्यांच्यावर पण चांगली सुविधा नाही भेटतात, त्यांना कोणत्याही गोष्टी मिळत नाही व त्यांना अडचणी त्यांच्या सॉल्व्ह होत नाही, त्यांना तिथे जाऊन पाहायला सुद्धा जात नाही. तसेच इथे पण आमच्या हॉस्टेलला पण खूप सारे प्रॉब्लेम आहेत, ते सुद्धा त्यांनी, आता आम्ही 5 दिवस झाले इथं आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगितले, त्या सुद्धा त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे अजून. तर माझं सरकारला व आदिवासी विभाग मंत्री आहे त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्यात जे आहे ते स्पष्टपणे सांगा. जे GR मध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे ते सुद्धा आम्हाला स्पष्टपणे सांगा. आमचा जसा विकास होईल ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. आम्हाला प्रश्न करा, आम्ही पण तुम्हाला प्रश्न करा, आम्हाला उत्तरं सांगा. पण अजून कोणीही आलेले नाहीये. अभी जो आप कहाँ से हो? मैं हरिसाल से हूँ, मेरा नाम मोनिका देकर है और हम सब प्रोटेस्ट में बैठे हैं अभी और सभी शांतिपूर्वक प्रोटेस्ट कर रहे हैं हम. सर एजुकेशन क्या है आप बताएंगे मेरे को? अगर हम प्रोटेस्ट कर रहे हैं यानी कि हम हमारी शिक्षा के लिए लड़ रहे हैं. आप मंत्री किस लिए बने हो? हमारा विकास करने के लिए बने हैं. ये कौन सा विकास है सर? आप GR ऐसे बना रहे हैं जैसे कि हम बच्चों के विकास को आप रोक रहे हो बीच में. हम अभी बढ़ रहे हैं, हमको देखकर जो पीछे की युवा पीढ़ी है वो बढ़ेंगे आगे. आज हम रुक जाएंगे तो जो हमारी युवा पीढ़ी है ना पीछे के, वो कहीं और विलुप्त हो जाएंगे. कौन सा एजुकेशन ले रहे हैं आप? हम आज भी सर, आज भी हम 25-20 साल
पीछे जी रहे हैं। आज के कंडीशन में हमारे गांव की आप कंडीशन देखो, हमारे गांव में जाके क्या है एजुकेशन सिस्टम और क्या गांव की विकास हुआ है। अभी तक रोड नहीं आया है सर। और हमारे जो PSC में ना सर, हर दिन बच्चे मरते हैं, कहीं ना कहीं कुछ ना कुछ होते रहते। हमारे आश्रम शाला में कभी जाके देखे हो आपने? गादी नहीं है, ठीक है, बेड नहीं, गादी तक नहीं, सतरंजी में लेटाते हैं बच्चों को। कहाँ बोल रहे हैं सर? हॉस्टल में अभी बारिश का टाइम है, अभी पूरे आप हॉस्टल में एक हॉस्टल में जाके देखो, अभी टपक रहे हैं बारिश में, करंट लग रहा है बच्चों को। जो गढ़चिड़ौली में हुआ है ना, 3 बच्चों के सर्पदोष, ये सब आपके कारण से हुआ है। कहाँ घूम रहे हैं, कहाँ घूम रहे हैं, आंखें कहाँ जा रही है आपके? सोए हैं अभी तक आप? हमें इंसाफ चाहिए बस। क्या नाम है आपका, कहाँ से हो आप? मेरा नाम है मीरा राजाराम जामुनकर। मेरा गांव है टेंगुसोंडा, मुक्काम पोस्ट टेंगुसोंडा, तालुका चिखलदरा, जिला अमरावती। क्या बोलना है आपका? मेरा बोलना ये है, जब प्रचार के लिए वोटिंग के लिए आमदार खासदार ये नवनीत रवि राणा म्हणजे वोटिंग के लिए साड़ी थाट वाटप करने के लिए गांव में आते, जब अब बच्चों के शिक्षण का जब ये इतना बड़ा जिया निकाला तो अब कहाँ है उन्होंने? अब सोए है क्या? अब म्हणजे जहाँ सपोर्ट करना चाहिए वहाँ सपोर्ट नहीं करते। और जब म्हणजे पदवी आने पर जो उनकी खुर्ची मिलता है, जब खुर्ची मिलने के बाद में उन्होंने गांव में हर एक दिन आना चाहिए और देखना चाहिए कि गांव का समस्या क्या है, हाल क्या है, बच्चों का पढ़ाई कहाँ तक है, कौन से गांव में कौन से विद्यार्थी कहाँ तक एजुकेटेड है, कहाँ तक नहीं, 12वीं के बाद में कितना संख्या आगे गया है, इसका कभी उन्होंने उल्लेख नहीं किया और इसका कभी उन्होंने ये कभी उठाया ही नहीं है बात। पहली बात तो ये है उन्हें अब शिक्षण के लिए इतने म्हणजे आंदोलन कर रहा, तो अभी तक क्या उनको ये बात पता नहीं चला क्या सपोर्ट करने के लिए आना चाहिए था? ये हमारा कहना है। हमारा आदिवासी स्टूडेंट का विकास होना चाहिए और जो भी हमारे समाज के मंत्री जो अधिकारी वगैरह हमसे आकर मिलना चाहिए। मैं मेळघाट से हूँ। आपका नाम? माझं नाव आहे ज्योती गज्जू बेटेकर। तर मला सरकारला बोलायचं आहे की तुम्ही आमच्या भरोसावर आहे। जसं की महाराष्ट्रात विधानसभेत 25 सीट आहे आणि लोकसभेत 4 सीट आहे। तुम्ही म्हणजे हे आदिवासी आरक्षणासाठी आमच्यासाठी हे सीट बनवून आहे, पण तुम्हाला आताही लाज वाटत नाहीये की आपल्या लेकरा इथं उपोषणासाठी बसून आहे, आंदोलन करत आहे आणि तरी तुम्हाला काहीच वाटत नाही। म्हणजे कुठंतरी असं वाटते की तुम्ही ह्या सीटांसाठी राजीनामा द्यावा, कारण की तुम्हाला जमत नाही, ह्या सीट तुमच्यासाठी आहे नाही। तुम्ही आमच्या भरोसावर ह्या सीटा घेऊन बसून आहे, तरी आजपर्यंत तुम्ही आज 5वा दिवस चालू आहे, तरी इथं येऊन कोणी बघितलं सुद्धा नाही का बरं? तुम्ही आमचा खाताय ना, आमच्या बलबुतीवर खाताय ना। सीटा कोणाच्या आहे? आदिवासी विकासासाठी तुम्ही एवढा सीटा बनवून आहे, मग तुमचं काम आहे ना इथं येऊन बघायचं काय प्रॉब्लेम आहे, नक्की कायसाठी आंदोलन चालू आहे। आणि तुम्ही हे GR काढलंय 5 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबरचा, पण तुम्ही आजपर्यंत म्हणजे आज 5वा दिवस असून कोणी इथं येऊन सांगितलं नाही की काय करायला पाहिजे आणि काऊन काढलंय। पण हे चुकीचं आहे तुमचं GR आणि हे रद्द केलंच पाहिजे। जर तुम्हाला वाटते आम्ही सांगते नाही इथं आंदोलन करत आहे, जर तुम्हाला हे आपली कमीपणा वाटते, म्हणजे जसं की तुम्हाला वाटते की हे काहीच होत नाही बा, हे लेकरं आंदोलन करत आहे तर त्यांच्याकडून काहीच होणार नाही, करत आहे। पण हे समजू नका, जेव्हा आदिवासी समाज रस्त्यावर उतरलाय तेव्हा ह्या समाजाने सरकारांना नामावे द्यावे लागलाय। तुम्हाला नसेल माहिती तर एकदा इतिहास बघा, तुम्हाला माहित पडणार। बस मला एवढंच बोलायचं आहे ह्या सरकारला की तुम्ही लवकरात लवकर हे GR रद्द करावे। आप कहाँ से हो? मैं एडवो झिल्पी, तालुका धारनी, डिस्ट्रिक्ट अमरावती से हूँ और मैं यहाँ पे एजुकेशन ले रही हूँ हॉस्टल में रहकर, और मेरा BEd एजुकेशन कंप्लीट हो गया है। बट मुझे आगे की शिक्षा करनी है, मुझे PhD करना है। अब मेरा वय 25 ईयर है, बट यहाँ पे GR ऐसा लागू किया है कि वो वय मर्यादित हो गया है। आप बताओ, अगर मुझे PhD भी करना रहा तो उसे 5-6 साल मुझे लगेगा। अब ये पॉसिबल नहीं, उन्होंने GR ऐसा रख दिया। हम चाहते हैं कि ये GR रद्द हो। हम किसी से ये नहीं मांग रहे, हम हमारे अधिकार मांग रहे। हमको एजुकेशन लेना है, हमारी इच्छा है एजुकेशन लेने के लिए, बट वहाँ पे कहीं पे हमको रोका जा रहा है किसी एक GR के वजह से। हम चाहते हैं कि ये GR रद्द होए,
और ये कहना है कि देखो कि गढ़चिरौली जैसे जिले पे किसी की मृत्यु हो जा रही है बिना कारण के, वहाँ पे कोई खोज नहीं लिया जा रहा है। हम चाहते हैं कि वहाँ पे जो सांप ने काटा हुआ किस्सा हो चुका है, वहाँ पे वो कुटुंब को वहाँ पे पैसे की एक फोटो की सुविधा दी जाए। और ये भी कहना है कि जैसे कि धारनी तालुका से मैं खुद वहाँ से हूँ, तो मैं चाहती हूँ कि आश्रम शाला जैसे कि टिटाम्बा हो गया, फिर अभी डोमा जैसे, वहाँ पे देखो डोमा में ऐसा बताया जा रहा है कि वहाँ पे बच्चों के अंदर भूत आ गया है, बट ऐसा कैसे हो सकता है? उसकी रीजन भी कोई साइंटिफिक रीजन हो सकता है ना। सुपरस्टिशन में क्यों बिलीव कर रहे? अगर वहाँ के माता पिता अगर बोल रहे सुपरस्टिशन है, तो हम चाहते हैं कि साइंटिफिक वे में उसको ले, नहीं कि वो हॉस्टल पूरा, अभी तो वो हॉस्टल पूरा खाली हो चुका है। हम चाहते हैं कि वहाँ पे एजुकेशन की सुविधाएं दी जाए, एजुकेशन को बढ़ाया जाए, और हमारा मांग ये है कि वहाँ पे एजुकेटेड टीचर्स को दिया जाए और सबके लिए सब समान हो। और हम ये बोलना चाहती हूँ कि मतलब कि अभी ग्रुप सी बहुत सारे पेपर का फॉर्म निकला है, बाकी सब कास्ट वाले उधर पढ़ाई कर रहे हैं, और हमारा क्या है, हम यहाँ पे रोड पर आकर आंदोलन कर रहे हैं। क्या यही हमारा दिन देखने का है? यहाँ पे एक एक घंटा इम्पोर्टेंट होता है, एक एक सेकंड इम्पोर्टेंट होता है, और वो सब हम आज का हमारा 5वां दिन है, हम सब यहाँ पे वेस्ट कर रहे हैं। क्या यही सरकार चाहती है कि हम यहाँ पे रोड पर आकर आंदोलन नहीं करें? हम क्या पढ़ाई नहीं करें? और फिर बोलते हैं कि जॉब पे नहीं लगते, कैसे क्या करेंगे? आंदोलन ही 4-5 दिन के बाद, फिर आंदोलन 2 महीने के बाद, फिर आंदोलन, हर एक चीज के लिए लड़ते लड़ते यहाँ पे मर जाएंगे, लेकिन कोई शासन हमारे लिए कोई देखने तक नहीं आ रहा, नहीं कोई आमदार, नहीं खासदार, नहीं यहाँ पे एटीसी ऑफिस के आगे बैठे हैं, लेकिन कोई पूछ नहीं रहा हमको। क्या यही शासन चाहती है? या आंदोलनाच्या दरम्यान आदिवासी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मन्ना दारसिंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शासनाच्या आदिवासी विद्यार्थी विरोधांवर धोरणांवर टीका केली। 5 व 14 ऑगस्टचे शासन निर्णय तातडीने रद्द करावेत, आश्रम शाळांमधील सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून स्थानिक पातळीवर ताजा आहार द्यावा, तसेच महर्षी या नामांकित शाळातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। बच्चों ने न्यूज चैनल को बताया कि किस तरह से वे 5 दिन आज लड़ रहे हैं और उनकी क्या क्या समस्याएं हैं, लेकिन प्रशासकीय तौर पर अभी भी आज तक किसी ने भी उनसे किसी तरह का संपर्क नहीं बनाया। आइए अभी हम जानते हैं कि हमारे साथ में अभी जुड़ रहे हैं मन्ना दारसिंबे, जो कि धारनी तहसील से है, इनसे मुलाकात करते हैं। मन्ना भाई, क्या बताना चाहेंगे आप इस आंदोलन के बारे में? आंदोलन जिस दिन से शुरुआत हुई गुरुवार से, तब से हम उस आंदोलन पे है शामिल हुए हैं, और आपके चैनल के माध्यम में स्पष्ट बता देते हैं कि हम शिवसेना के जिला संगठक है, पर हम जिला संगठक इस नाते से इस आंदोलन में नहीं, एक समाज का एक व्यक्ति है, एक चळवळकर्ता कार्यकर्ता करके हम इस आंदोलन में शामिल हुए। आपको हम बताना चाहते हैं कि पूरे महाराष्ट्र में आदिवासी विभाग में छात्राएं आंदोलन कर रहे जगह जगह पे। अब हमारे समाज की सबसे बड़ी दुख की घटना है आज, जो दुख का माहौल है कि आदिवासी समाज का मंत्री होने के बावजूद भी एक आदिवासी समाज के विद्यार्थियों के लिए एक बेहतर कानून नहीं ला पा रहे, बेहतर जीआर नहीं पा रहे। वो हमें खत्म करने के लिए जीआर लाया जा रहा है, हमारे बच्चों आगे ना बढ़े इसके लिए जीआर लाया जा रहा है। आपको हम जानकारी बताना चाहते हैं, इसी विभाग के प्रधान सचिव विजय वाघमारे ने आदिवासी के छात्राओं के आंदोलन को तमाशा कहा, लेकिन हम सम्माननीय उनको बताना चाहते हैं विजय वाघमारे जी को, जरा पढ़िए आप जिस सिविल सर्विस से आए हैं, उसमें सर्विस कॉन्ट्रैक्ट एक्ट है, उसमें 1968 का, उसमें सेक्शन 3 में स्पष्ट कहा कि कोई भी आंदोलन होगा या किसी भी प्रकार की मांगनी होगा, उस आंदोलन के प्रति आपको संवेदनशीलता रहना पड़ेगा, आपको उनके मांग को सुनना पड़ेगा। और उसी में 2014 में दुरुस्ती हुए सेक्शन 3 आणि 1 आणि ए में स्पष्ट कहा कि आदिवासी हो, दुर्बल घटक हो, इन लोगों की अगर मांगनी होगा, आंदोलन कारण होगा, तो इनके प्रति आपको इनकी मांगनी पूर्ण करने के लिए बंधनकारक होगा। ये स्पष्ट कायदा होने के बावजूद भी ये विजय वाघमारे गैर संवैधानिक बात कर रहे। हम आपके चैनल के माध्यम से बताना चाहते हैं, इन्हें तो हम आने वाले समय में जवाब दे गई, और ये जो इस खाते के मंत्री अशोक जी वही के भी आने वाले दिनों में अगर इस बच्चों के मुद्दों को, उनके मांग को अनदेखा करेंगे, तो आने वाले दिनों में यवतमाळ में उनके जहां निवास है उसका घेराव करेंगे। ये आपके चैनल के माध्यम से शासन और प्रशासन को हमारी कड़ी चुनौती रहेगी। यावेळी दारसिंबे म्हणाले की शासनाच्या निर्णयांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येत असून सेंट्रल किचनमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होत आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।
काय नाव आहे, कोणतं गाव आहे? माझं नाव कृष्णा प्रदीप पवार आहे. मी राहणार एरणगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. तर 5 ऑगस्टला सरकारने जो बोगस GR काढलेला आहे, हा बोगस GR एवढा म्हणजे विद्यार्थ्याचं खूप मोठं याच्यात नुकसान आहे. सरकारला हे समजायला पाहिजे की या वयात आम्ही लायब्ररीत बसायच्या वयात आम्हाला इथं आंदोलनात बसायला लागू राहिलो. इथं कुठंतरी सरकारची खूप मोठी चुकी आहे. सरकारला जर हे गोष्ट जमत नसेल तर त्यांना सरळ सरळ आपल्या पदाचा म्हणजे राजीनामा द्यावा, ते खुर्चीवर आम्हाला बसावं. ते स्वतः म्हणजे तुपाच्या पोळ्या खाऊ राहिले आणि आम्ही इथं 5 दिवसापासून एक टाइम भातावर जेवण करू राहिलो. काल आमचे 2 पोरं चक्कर येऊन पडली. तर एखादा जर इथं मेला तर हे जबाबदारी कोणाची राहील? सरकारने याची नोंद घ्यायला पाहिजे. आज 5वा दिवस आहे, एकही शासकीय इथं कोणी आलेलं नाही आहे आमची दखल घ्यायला. इथं जर 2-4 जण जर काय कमी जास्त झालं याचं जबाबदार कोण राहणार आहे? सरकार राहणार आहे. याचं सरकारने दखल घ्यावी. काय नाव आहे तुमचं, कोणत्या गावावरून आलंय? माझं नाव शिवम गोरख भिल आहे. मी धुळे जिल्हा इथून अमरावती विभाग इथं शिकायसाठी आलो. एक आदिवासी विद्यार्थी आहे. आज आमचा ठिय्या आंदोलनाचा 5वा दिवस, परंतु आमची दखल आमच्या लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या राखीव मतदारसंघातून निवडून दिलं, ज्या मंत्री महोदयांना आम्ही आमच्या पालकत्वाच्या पदावर बसवलं, आज कुठंतरी आमच्या विद्यार्थी म्हणजे ते आमची जबाबदारी नाकारत आहे. आज आमचा समाज बांधव आमच्यासोबत उभा आहे. आम्हाला सामाजिक आमचा जे काही सहकार्य आहे, परंतु आमचे जे प्रतिनिधी म्हणतात, जे आमच्या संस्कृतीच्या नावावर, जे आमच्या वेलफेअर फंडाच्या नावावर करोडो रुपये, करोडो कोटी, हजारो कोटी आमच्या नावावर येतात, तो मात्र लोकप्रतिनिधी आज आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा आमची जबाबदारी घेण्यासाठी समोर येण्यास नकार देत आहे. आज आमच्या ज्या काही मागण्या असतील, शासन निर्णय जो काढला आहे वसतिगृहांसाठी, तो रद्द करण्याची मागणी असेल, आमची ती स्थानिक मागणी असेल, आमची DBT पासून तर आमच्या वसतिगृहाच्या क्षमतेवाढ पासून आज आमचा लहान भाऊ राजेश बेटेकर मृत्युमुखी पडतो, त्या प्रकरणाची किती चौकशी होते आणि किती आरोपींना शिक्षा होते, हा प्रश्न कुठे उपस्थित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे का नाही? कितपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांनी रस्त्याला का आम्ही अभ्यास करायचा नाही? मी आज धुळे जिल्ह्यावरून जरी येत असेल तर माझा अभ्यास करू का? मी आंदोलन करून करून मरून जाऊ? आज विद्यार्थ्यांचा रोषाला या शासनाला समोर जावे लागणार आहे. मी असे सगळ्या विद्यार्थी वर्गाने जाहीर करतो, जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील, आम्ही संविधानावर चालणारे लोक आहे, आम्ही आमचं आंदोलन शांततेनेच पूर्ण करू. परंतु जर असंच चालू असेल तर विद्यार्थी वर्गाच्या रोषाला सामोरे जावं लागेल इच्छा व्यवस्थेला. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकारी व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यावर सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सर, हे आपल्या इथे आदिवासी विद्यार्थी जे आंदोलनाला बसलेले आहे त्यांचा आजचा जवळपास 5वा दिवस आहे. तर आपल्या हे विद्यार्थी म्हणजे आपल्या अधिपत्याखाली, आपल्या संरक्षणाखाली आहेत सध्या, कारण ते हॉस्टेलचे विद्यार्थी. त्यांची आपण खाण्यापिण्याची, पाण्याची काही व्यवस्था अद्याप केलेली आहे का यांची? ते मुलं उन्हात बसलेले नाही. हे विद्यार्थी यांची आम्ही जी व्यवस्था करणार, त्यांनी जे सांगितलं होतं आम्हाला ती व्यवस्था आम्ही केलेली. त्यांनी जे सांगितले की आम्हाला टॉयलेटची व्यवस्था करा, ती व्यवस्था आम्ही करून दिलेली. त्यांना सांगितलं त्यांनी, विद्यार्थ्यांनी जे सांगितली ती व्यवस्था केलेली. त्यांनी आम्हाला सांगितलं लाईट व्यवस्था करून द्या, मला स्पीकरची व्यवस्था करून द्या, समजा ती व्यवस्था आम्ही केलेली. आणि ते अर्धे मुलं सर उन्हात आहे आणि अर्धे पूर्ण ते आता पेंडॉल, हा तो विद्यार्थ्यांनी टाकलेला पेंडॉल आहे, तो आम्ही टाकलेला पेंडॉल नाही. आज सर 5वा दिवस आहे, त्याच्यामध्ये त्यांची जेवणाची आबाळ होत आहे, काही मुलं चक्कर येऊन पडत आहे. त्याच्याविषयी आपण काही म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी काय केलेलं आहे का? आरोग्याच्या दृष्टीने आम्ही जे संबंधित आहे त्यांना आम्ही घोषणा दिली त्या संदर्भाने. आतापर्यंत तरी असं काही विषय समोर आलेला नाही. तुम्ही सांगतात आम्ही पडताळून बघू. तिसरी गोष्ट अशी आहे सर, प्रशासकीय यंत्रणाकडून आपल्याला काही तसं प्राप्त झालं आहे की यांचा 5 दिवस झालेले आहे आतापर्यंत? तर आपल्या त्यांनी आदिवासी विकास विभागाकडून यांची माहिती घेणे किंवा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला काही कळविण्यात आलेलं आहे? आम्ही 3 दिवस या विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे आणि स्वतः मी प्रत्यक्षात मी बोललो, आमचे उपायुक्त ते पण बोलले. आम्ही विद्यार्थ्यांशी बाहेर जाऊन देखील बोललो. बाहेर नंतर या विद्यार्थ्यांना केबिनमध्ये देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही आमच्या सर्वांच्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना परवाच लेखी सुद्धा दिलेलं होतं. आणि त्या संदर्भात त्यांनी आणखी मागणी की ज्या शासन स्तरावरती ज्या आम्ही मागण्या पाठवणार आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना पत्र म्हणजे आम्ही जे शासनाला निवेदन पाठवलं ते सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे. त्यांनी स्वतंत्र पत्राची मागणी केलेली, शासनाला काय काय पाठवणार आम्ही ते सुद्धा पत्र तयार करतो. तो जो GR आहे तो रद्द करणे ही त्यांची मूळ मागणी आहे. आणि शिवाय त्यांनी याच्या संदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये जे आता सेंट्रल किचनचा विषय आहे, त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये असलेली दुरावस्था आहे, हे सुद्धा प्रश्न त्यांनी सांगितलेले आहे आम्हाला. त्याच्याबद्दल आपण काय सांगा? सेंट्रल किचनचा मुद्दा हा तो शासन पातळीवरचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाच्या निवेदनात त्यांचं निवेदन शासनाला पाठवलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो GR रद्द करणं हा देखील बाब आहे, समजा तो शासन स्तरावरचा मुद्दा आहे. परंतु तरी देखील
त्या ज्या म्हणजे जी आर मध्ये जो मुद्दा होता की वयाचा जो मुद्दा होता, माननीय मंत्री महोदयांनीच आता म्हणजे सर्व न्यूजमध्ये पण आलेले, नागपूरला पण माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 30 वर्षाच्या पुढचे जे कोणी विद्यार्थी त्या सर्व विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ देण्यात येईल, त्यांचं कोणत्या प्रकारे शिक्षण थांबणार नाही. आणि जे काही त्यांचे लोकल लेवलचे मुद्दे होते त्या संदर्भाने आम्ही संबंधित प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जे वसतिगृहामध्ये जे काही अडचणी असेल त्या विद्यार्थी तुम्ही तात्काळ सोडवले यावर. गडचिरोलीला जे प्रकरण झालं तसे बरेचसे प्रकरण अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट क्षेत्रामध्ये निदर्शनास आलेले आहे. जे जेवणाच्या बाबतीतला विषबाधा, महर्षी शाळेचं प्रकरण, त्याच्यानंतर डोमा, कोणसा गाव, हरिसाल इथले ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत किंवा निमशासकीय आश्रमशाळा आहेत, तिथे बरेचसे गैरप्रकार आढळून आलेले आहे. याच्याबद्दल आपण काय सांगू? ते प्रत्येक प्रकरणाची जी परिस्थिती आहे ती वेगवेगळी परिस्थिती आहे. आपण एका प्रकरणाशी दुसऱ्या प्रकरणाशी कोऑर्डिनेट करू शकत नाही. आणि डोमाचा आपल्या सर्वांनाच माहिती, डोमाचा विषय जो वेगळा विषय होता, परंतु आता ते सुद्धा विद्यार्थ्यांनी यायला लागलेले आहे. त्याच्यामुळे डोमाचा विषय तर आता सध्या काही एवढा विषय राहिलेला नाही डोमाचा विषय. आणि बाकीच्या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये जेवणाचं त्यांच्या स्तरावरून कारवाई चालू आहे समजा. आणि आम्ही सर्वच जसं गडचिरोलीला घटना घडली, दुर्दैवी घटना, तसं घडू नये म्हणून आम्ही आमच्या कार्यक्षेत्रातले सर्व प्रकल्प अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण आपल्या शालेय परिसराची व्यवस्थित स्वच्छता करून घ्या आणि अशा प्रकारे समजा घटना घडणार नाही या दृष्टीने त्यांनी पूर्वीच तयारी करायची. विशेष करून पोस्ट बेसिक आश्रमशाळा हरिसाल इथे विद्यार्थ्यांना झोपण्याची सुविधा नाही. ज्या ठिकाणी विद्यार्थी झोपतात त्याच ठिकाणी शाळा भरवल्या जाते, त्याच ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. कुठल्याही प्रकारच्या गाद्या तिथे नाही आहे. सतरंजांवरती विद्यार्थी झोपत आहेत. त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आलेलं आहे. याच्या बाबतीत फॉरेस्ट एरिया आहे आणि तिथं संरक्षण भिंत नाही शाळेला, एरिया असून त्या शाळेला संरक्षण भिंत सुद्धा नाही. तर त्याच्यावर आपण आता आपला नुकताच मेळघाट धारणी दौरा झाला, तर हे आपल्या निदर्शनास आलं नाही. कसं हरिसालची आश्रमशाळा आहे ती आमची शासकीय आश्रमशाळा नाही, अनुदानित आहे, अनुदानित आश्रमशाळा आहे आणि आम्ही अनुदानित आश्रमशाळेची तपासणी स्वतंत्र लावलेली आहे. पण त्यांना काही नोटीस वगैरे गेल्या आहेत का त्या अनुषंगाने? नोटीस नाही, आम्ही अजून तुमच्याकडे जी माहिती आम्ही स्वतंत्र संपूर्ण माहिती घेण्यासाठीच आम्ही तपासणी लावलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात निश्चितच करूया. सर, एक शेवटचा प्रश्न, हे जे यांचं आंदोलन चालू आहे आणि त्यांनी जे GR ची मागणी केलेली आहे, तर आदिवासी मंत्री महोदय यांच्याकडून त्यांना काही आश्वासन आपल्या मार्फत द्यायचं असं काही निर्देश आलेला आहे का आपल्याला? ते माननीय मंत्री महोदयांनी जे काही सांगितलेले आहे ते सर्वच विद्यार्थ्यांकरता सांगितले की 30 वर्षाच्या पुढच्या कोणत्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार नाही, त्यांच्याकरता स्वयंच्या धर्तीवरती. ते तर सर पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी सांगितलंय, पण या नेमक्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी की त्यांना काही आश्वासन देऊन त्यांचं आंदोलन थांबवा असं काही विशेष? हा जो GR रद्द करण्याचा जो वयाचा मुद्दा आहे तो सर्वांनाच लागू येतो म्हणतात. GR तो फक्तच काही अमरावती करता नाही लागू, तो GR सर्व राज्याकरताच GR लागू होतो. त्यांनी मंत्री महोदयांनी सर्वांकरता सांगितलं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.